ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीत आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ मिळवून देत असताना बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे। राज्याचे कामगार मंत्री आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिवांनी बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार आणि खासगी दलालांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षता पथकाची स्थापना करण्याचे लेखी निर्देश दिलेले आहेत। तर बांधकाम कामगार ज्यांचं पोट हे हातावर असतं, बांधकामाचं काम ते करत असतात आणि त्यांची नोंदणी करताना सुद्धा भ्रष्टाचार केला जात होता। न्यूज 18 लोकमतने ही बाब लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यानंतर आता चौकशी केली जाणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? बांधकाम कामगारांची लूट या ठिकाणी सुरू होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि आता कार्यवाही होताना दिसते। नेमकी कशा पद्धतीचं ही कारवाई होणार आहे आणि कधीपर्यंत होऊ शकेल पूर्ण? खरं तर फराह न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत बांधकाम कामगार कल्याण मंडळाने बांधकाम कामगारांना वाटण्यात येणाऱ्या भाड्यांच्या योजनेला तत्काळ स्थगिती दिली होती। तर आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत राज्याच्या कामगार मंत्री व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांनी बांधकाम कामगार नोंदणीतील अनागोंदी भ्रष्टाचार व खासगी एजंटांच्या सखोल चौकशीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षता पथकाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात येणारे दक्षता पथक हे स्वतःच्या जिल्ह्यात नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन भ्रष्टाचाराची व खासगी एजंटांची चौकशी करणार आहे। या तपासणीमध्ये कामगार नोंदणीतील कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे। काही बोगस कागदपत्र जोडली आहेत का, बोगस कामगारांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली आहे का, बोगस बांधकाम कामगारांना योजनेचे लाभ देण्यात आले आहेत का, या सर्व भ्रष्टाचारात खासगी एजंटांचा दलालांचा कशा पद्धतीने सहभाग आहे, खासगी एजंट दलालांकडून या कामी बांधकाम कामगारांची कशा पद्धतीने आर्थिक लूट झाली आहे याचीही तपासणी करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या दक्षता पथकाच्या तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही या दक्षता पथकांना देण्यात आले आहेत। न्यूज 18 लोकमतने बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार व खासगी एजंटांचा सुळसुळाट याचा भांडाफोड केल्याने ही सर्व कारवाई सुरू झाली असून त्याचा उल्लेखही याबाबतच्या निघालेल्या आदेशात पाहायला मिळत आहे। आहे सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा मांडलेला होता, जो भ्रष्टाचार सुरू होता, लूट सुरू होती, ती दाखवली आणि त्यानंतर आता कार्यवाही होताना दिसून येते।